नमस्कार मित्रांनो, मन धागा धागा जोडते नवा या मालिकेच्या आजच्या भागात आज आपण बघणार आहोत. सार्थक, अण्णा आणि आनंदी हे एकमेकांसमोर उभे असतात. तेव्हा रेश्मा म्हणत असते की आय डोंट नो सार्थक, पण तू ह्या मुलीची दरवेळी का बाजू घेतोस? सार्थक म्हणतो की मी कोणाचीही बाजू घेत नाहीये रेश्मा, जे घडलं तेच सांगतोय. हे काका जेव्हा हातमाग चालत आहे की नाही हे बघायलाच तिथे बसलेले असणार आणि नेमकं त्याच वेळी तू तिथे गेलीस. रेश्मा बोलायला जाते तेव्हा सार्थक म्हणतो की हा विषय आणखी काही वाढवावा अशी माझी अजिबात इच्छा नाहीये. बेनारे म्हणत असतो की हो सर, अगदी मलाही तसंच वाटतंय. सार्थक अण्णांना सांगतो की काका तुम्ही अजिबात काळजी करू नका, तुमच्या मुलीला या स्पर्धेतून बाद करता येणार नाही. तेव्हा अण्णांना खूप दिलासा वाटतो. तेव्हा रेश्मा मात्र आनंदीकडे खूप रागाने बघत असते. सार्थक सांगतो की तुमच्या मुलीला या स्पर्धेत भाग घेता येईल आणि हा माझा अंतिम शब्द आहे. माफ करा मित्रांनो, पण जर तुम्ही चॅनलवर नवीन असाल किंवा अजूनही चॅनलला जर सबस्क्राईब केलं नसेल तर प्लीज सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉनवरही क्लिक करा. स्टार प्रवाहावरील सर्व मालिका तुम्हाला आमच्या चॅनलवर बघायला मिळतील. धन्यवाद. बेनारे म्हणतो की आणि सरांच्या अंतिम शब्दालाच मान आहे. सरांचा अंतिम शब्दच हाच अंतिम शब्द असतो. खरं तर तो असं रेश्माला टोचून बोलत असतो, त्यामुळे रेश्मालाही फार राग येत असतो. अण्णा अगदी हात जोडून सार्थकला म्हणत असतात की खूप खूप आभार तुमचे. सार्थक म्हणतो की अहो काका, कसल्या फॉर्मॅलिटीज करताय तुम्ही? जे घडलं ते फक्त मी तुम्हाला सांगितलंय. सार्थक आनंदीकडे बघू लागतो आणि आनंदीच्या समोर जाऊन म्हणतो की तुमच्या वडिलांच्या खूप अपेक्षा आहे तुमच्याकडनं आणि मला आशा आहे की या सगळ्या अपेक्षा तुम्ही पूर्ण कराल. फक्त पुढे काळजी घ्या की तुमच्याकडनंच काही चूक होणार नाही, जेणेकरून ह्या कॉम्पिटिशनमध्ये तुम्हाला काही प्रॉब्लेम होऊ शकतो. आनंदी म्हणते की नाही सर, मी तुम्हाला शब्द देते, यापुढे माझ्याकडून कुठलीही चूक होणार नाही आणि आज तुम्ही आमच्यावर जो काही विश्वास दाखवला आहे त्यासाठी पुन्हा एकदा थँक्यू सो मच. त्यावर सार्थक म्हणतो की यू मोस्ट वेलकम. त्यावर अण्णा म्हणतात की एवढ्यावर भागणार नाही साहेब, तुम्हाला माझ्या घरी यावं लागेल जेवायला. सार्थक म्हणतो की पहिली गोष्ट म्हणजे मला साहेब म्हणू नका, फक्त सार्थकच म्हणा. आणि दुसरं म्हणजे मी आजच तुम्हाला प्रॉमिस केलं आहे की मी जेवायला घरी येणार आहे, हे विसरलात तुम्ही? आणि मग अण्णा हसायला लागतात. बेनारे म्हणतात की अच्छा, म्हणजे ते लाडूवाले हेच का? एकदम मस्त लाडू होते हा. तेव्हा सर्वजण अजून हसायला लागतात. रेश्माचा चेहरा मात्र खूप पडलेला असतो आणि रेश्मा बेनारेकडेच रागाने बघत असते. तर इकडे लीना म्हणत असते की काय झालं असेल हो तिकडे, मला तर खूप टेन्शन आलंय. त्यावर मनोज म्हणतो की स्पर्धेचं टेन्शन तुला कशाला यायला हवंय? लीना म्हणते की अहो असं काय बोलताय तुम्ही, शेवटी वाईट तर वाटणारच ना. सगळं इतकं छान सुरू होतं. भाग्यलक्ष्मी परत आली, आपल्या आनंदीला एंट्री मिळाली, तिने साडी विणायला सुद्धा सुरुवात केली होती. अंशुमन रावांनी ती मशीन खराब करून सुद्धा आनंदी पुन्हा ती साडी विणायला बसली होती. पण हे आता काही वेगळंच घडलंय. त्यांनी आनंदीला बाहेर नको काढायला स्पर्धेतून. मनोज म्हणतो की नियम ते नियम असतात लीना, आता तुम्हाला वाटतंय म्हणून ते काय त्यांचे नियम बदलणार आहेत का? आणि मला सांग किती वेळा संधी देणार ते? आधी काय तर सामान गेलं आणि नंतर काय ते हे. अगं तिला सांग की स्वतःचा संसार वाऱ्यावर सोडून हे काय करत बसली आहेस? काहीही घडणार नाहीये, फक्त वेळ वाया जाणार आहे. मुळात म्हणजे यांचं म्हणणंच ऐकून घेणार नाही बघ तू. तेवढ्यातच आनंदी म्हणते की नाही दादा, असं काहीही झालेलं नाहीये. तर आपली खरी बाजू आपण जर समोरच्याला पटवून सांगितली तर त्याला ती पटते ना अण्णा? त्यावर अण्णा म्हणतात की अगदी 100% आणि त्याला ते पटलंही. सत्य हे कधी ना कधी बाहेर येतं आणि ते आलं आणि आनंदीला दुसरी संधी मिळाली. हे ऐकून लीना आणि मालतीला खूप आनंद होतो. लीना म्हणते की बघितलं, मी तुम्हाला सांगितलं होतं ना. मनोज म्हणतो की आता काय बाजारात जाऊन पेढे आणू का तुमच्या सगळ्यांचं तोंड गोड करायला? अण्णा म्हणतात की तोंड गोड नाही केलं तरी चालेल, पण कडू तरी बोलू नकोस. शकू म्हणते की आनंदी ताई, तू आता कसलाही विचार करू नकोस, देवाचं नाव घे आणि लाग कामाला. म्हणतात की बरोबर आहे आनंदी, आता कुठलंही विघ्न नको, जा बरं लाग कामाला. आणि मग लगेचच आनंदी तिथून निघून जाते. मागे मालती मात्र देवाचे खूप आभार मानत असते. तर इकडे रेश्मा सार्थकला म्हणत असते की सार्थक, तू त्या मुलीवर जास्तच मेहरबानी करतोयस, नेमकं चाललंय काय? सार्थक म्हणतो की व्हॉट यू मीन? रेश्मा म्हणते की ती यंग आहे, तू तिच्यासोबत फिरायला गेला होतास आणि नेहमीच तिला सपोर्ट करतो, याचा अर्थ काय होतो? सार्थक रेश्माला म्हणतो की तुझं तरी तुला कळतंय का तू नेमकं काय बोलती असते? मी तिला सपोर्ट नाही करत आहे, जे सत्य आहे त्याला सपोर्ट करतोय. आधी तू तुझा दृष्टिकोन बदल. आणि तू तिच्याबद्दल जे राग धरून बसली आहे ना, म्हणून तुला फक्त तिच्या चुकाच दिसतात. मी त्यांच्या घरी जाऊन आलोय, अत्यंत साधी आणि सरळ माणसं आहेत ती. आणि इतकी वर्ष मी बिझनेस करतोय, त्यातून एक गोष्ट तर मी चांगलंच शिकलोय, ते म्हणजे माणसांची पारख करणं. आणि त्यात तर मी कधी चुकत नाही. एक गोष्ट लक्षात ठेव रेश्मा, ही माणसं अगदी साधी, सरळ आणि मोकळ्या मनाची आहे, त्यामुळे त्यांना त्रास देऊ नकोस.
रेश्माचा चेहरा मात्र चांगलाच पडलेला असतो. इकडे आनंदीने मात्र साडी विणायलाही सुरुवात केलेली असते. शकू तिला पाणी आणून देते. शकू म्हणते की ताई, अगं त्या गोड बोल्याची मैत्री अण्णांशीच कशी झाली ग? त्यावर आनंदी विचारते की कोण गोड बोल्या? त्यावर शकू म्हणते की अगं ते सार्थक सर नाही का ते. आनंदी म्हणते की अगं झाली असेल अशीच चालता बोलता. अण्णा सांगत होते की त्यांची मैत्री झाली ती कुकिंगच्या गोष्टींमुळे. ते एकमेकांना मार्केटमध्ये भेटले होते. शकू म्हणते की मार्केटमध्ये आता इतकी माणसं असतात, त्यांना अण्णाच कसे काय भेटले? आजकालची पोरं लई हुशार असतात ताई बरं. घरच्यांना लाडी गोडी लावतात आणि मग लागतात मागे. ती म्हण नाही का, बछडे को अगर पटाना है तो गाय को चारा डालने का. याचा अर्थ काय होतो? बापाला पटवलं म्हणजे पोरगी सुद्धा पटलीच. यावर आनंदी म्हणते की काय शकू, काही पण काय बोलतीयस तू? शकू म्हणते की नाहीतर काय, मार्केटमध्ये त्यांना अण्णाच बरे सापडले. या सगळ्या मागचं कारण तू तर नाही आहेस ना. त्यावर आनंदी म्हणते की गप ग, काही पण काय बोलतीयस. आणि हे बघ, आपल्यासाठी सगळ्यात महत्त्वाचं काय आहे? हे साडी विणणं. आपल्याला दुसऱ्या गोष्टींकडे अजिबात लक्ष द्यायचं नाही आहे, त्यामुळे मी माझ्या कामाला लागू. शकू म्हणते की हो लाग कामाला, पण सांभाळून हा, कारण गाय को तो पटाली आहे, बछडी बाकी है. आणि असं म्हणून शकू तिथून निघून जाते. तर कुठेतरी आनंदी सुद्धा या गोष्टीचा विचार करत असते. तर इकडे डॉक्टर हे अरविंदला पाहण्यासाठी आलेले असतात. डॉक्टर हे सार्थक सोबत बोलत असतात. डॉक्टर सार्थकला म्हणतात की ही आनंदी मुलगी कोण आहे? यावर सार्थक विचारतो की आनंदी मुलगी? त्यावर डॉक्टर म्हणतात आजच्या सेशनमध्ये त्यांना भरपूर काही आठवले. निदान अगदी 2-3 वेळा तरी त्यांनी नाव घेतलंय की आनंदी मुलगी म्हणून. तेव्हा सार्थक आनंदी मुलीच्या पाठीमागची असलेली कहाणी डॉक्टरांना सांगत असतो. सार्थक सांगत असतो की जेव्हा बाबा गंगेत पडले तेव्हा त्या मुलीने त्यांचा जीव वाचवलाय. डॉक्टर विचारतात की अच्छा, म्हणजे ही मुलगी तुमच्या नात्यातली आहे का? सार्थक म्हणतो की नाही ना डॉक्टर, ती कोण आहे, कुठे राहते, काय करते, काहीच माहीत नाही आम्हाला. डॉक्टर म्हणतात की जर ती मुलगी सापडली तर फार बरं होईल. कित्येक वर्ष झाली आपण बाबांची ट्रीटमेंट करतोय, पण वारंवार एकच नाव त्यांनी कधीच घेतलेलं नाहीये. पण या मुलीचं नाव ते सारखं घेत आहेत. आय डोंट नो, पण ही मुलगी जर सापडली ना तर त्यांच्या तब्येतीमध्ये नक्की सुधार होऊ शकतो. सार्थक म्हणतो की डॉक्टर, मी नक्की शोधून काढेन तिला. म्हणजे मी तर प्रयत्न करतोच आहे, पण मी नक्की शोधून काढतो. आणि नंतर सार्थक हा डॉक्टरांना बाहेर सोडवण्यासाठी जातो. सुधा देवाकडे प्रार्थना करत असते की आई जगदंबे, ती मुलगी लवकर सापडू दे ग, तुझी अगदी खणा नारळाने ओटी भरेल मी. तर इकडे आनंदी जेव्हा साडी विणत असते त्याचवेळी भाग्यलक्ष्मी अचानक बंद पडते. आनंदी अगदी रडवेली होते आणि म्हणते की काय ग भाग्यलक्ष्मी, तुला नेमकं कामाच्याच टाईमला बंद पडायचं असतं का? अगं अण्णा तुझं किती कौतुक करतात की तू या घरामध्ये आली आणि भाग्य उजाळलं. मग तू आता माझ्यासोबत अशी वागणार आहेस का ग? भाग्यलक्ष्मी, मी तुला सांगितलं होतं ना की ही स्पर्धा मी फक्त तुझ्या जीवावर घेतली आहे. तू जर अशी बंद पडली तर मी कशी पूर्ण करणार आहे ही साडी? हे बघ अगं, खूप कमी वेळ आहे आपल्याकडे आणि खूप काम करायचं आहे आपल्याला. प्लीज माझी साथ दे, अशी सारखी सारखी नको ना गं बंद पडूस. देवा प्लीज भाग्यलक्ष्मीला चालू कर, असं म्हणून देवाकडे आनंदी प्रार्थना करत असते. आणि त्याचवेळी मशीन सुरू करते तर भाग्यलक्ष्मी लगेच चालू होते. आणि हे बघून आनंदीला फार आनंद होतो. आनंदी म्हणते की खरंच तू अगदी माझ्या मोठ्या बहिणीसारखीच आहे, आता अजिबात थांबायचं नाही आहे आपल्याला. असं म्हणून आनंदी पुन्हा जोमाने कामाला सुरुवात करते. आनंदीने कामाला अगदी जोमाने अशी सुरुवात केलेली असते आणि खूप ओव्हर टाईम ती काम करत असते. दुसरा दिवस उजाडतो. दुसऱ्या दिवशी अगदी आनंदाने आणि जोमाने आनंदी पुन्हा कामाला लागते. आनंदीला मध्ये मध्ये अंशुमनचे कॉल येत असतात, परंतु अंशुमनचा एकही कॉल न घेता त्याला इग्नोर, ती तिच्या कामावर फोकस करत असते. मधून मधून अण्णाही येत असतात, आनंदीची विचारपूस करत असतात, तिला पाणी देत असतात. आनंदी आता अजिबात माघार घ्यायला तयार नसते. तिसऱ्या दिवशी आनंदी अगदी रात्रीपर्यंत काम करत असते. खरं तर आनंदीला खूपच स्ट्रेस आलेला असतो आणि ती भाग्यलक्ष्मीवर डोकं ठेवून तशीच झोपी जाते. अण्णा तिच्यासाठी पाणी घेऊन आलेले असतात. तेव्हा अण्णा आनंदीला उठवतात आणि म्हणतात की बाळा अगं खोलीत जाऊन झोप ना. त्यावर आनंदी म्हणते की नाही अण्णा, आता थोडंच राहिलंय. अण्णा म्हणतात की नाही बाळा, आता तुझे हात दुखत असतील ना, चल बरं झोप बरं आता. आणि मग अण्णा आणि आनंदी दोघंही झोपतात. दुसऱ्या दिवशी लगेच पहाटे पहाटे आनंदी उठते आणि पुन्हा कामाला लागते. ह्या संपूर्ण जर्नीमध्ये तिला अंशुमनचे खूप वेळा फोन येऊन गेलेले असतात, परंतु अंशुमनचा एकही फोन न उचलता ती मनोज सोडून घरातील अगदी सर्वजण तिला साथ देत असतात, तिच्या कामाचं कौतुक करत असतात. लीनासुद्धा आनंदीला काय हवं नको ते सर्व बघत असते. लीना आनंदीसाठी जेवण घेऊन आलेली असते. आनंदीला म्हणते की आनंदी अगं जेवून घे थोडं. त्यावर आनंदी म्हणते की नाही वहिनी, मला नको आहे जेवायला, अगं अजून खूप काम बाकी आहे.
तर लीना सुद्धा हट्टी असते. लीना तिथंच बसून घेते आणि आनंदीला तिच्या हाताने भरवत असते आणि म्हणते की आता तर खाशील. तेव्हा आनंदी खूप खुश होते आणि लीनाकडे बघतच असते. लीनाला आनंदीचं खूप कौतुक वाटत असतं. दुसऱ्या दिवशी शकूसुद्धा आलेली असते. शकू आनंदीसाठी प्रसाद घेऊन आलेली असते आणि आनंदीला अगदी आनंदाने सांगत असते, आनंदीताई नारळ उभा फुटला, याचा अर्थ सगळं काही आता चांगलं होणार आहे. शकू आनंदीला प्रसाद देते. आनंदी शकूला विचारते की कशी वाटते तुला साडी. त्यावर शकू म्हणते की एकदम भारी. आणि आनंदीला एवढ्या आनंदाने काम करताना बघून शकूच्याही चेहऱ्यावर स्माईल असते. जितकी साडी पूर्ण झालेली असते त्याचे फोटोज आणि व्हिडिओ आनंदी काढते आणि राज्याध्यक्ष एंटरप्राइजेसला सेंड करते. तर इकडे बेनारे जेव्हा सार्थकसोबत बिझनेसबद्दल बोलत असतो त्याचवेळी सार्थकला आनंदीचा मेसेज येतो. खरं तर आनंदीने ते फोटोज आणि व्हिडिओ बेनारेला सेंड केलेले असतात. बेनारे ते बघतात आणि सार्थकला म्हणतात की सर, या आनंदी मॅडमचं काम खरंच खूप छान चालू आहे हा. आणि आनंदीची ती साडी आणि आनंदीचं काम बघून सार्थक अगदी खुश झालेला असतो. त्याला आनंदीचं काम खूपच आवडलेलं असतं. अंशुमन मात्र कंटिन्यू आनंदीला कॉल करत असतो, परंतु आनंदी त्याचा एकही कॉल घेत नाही. त्यामुळे अंशुमनला मात्र आनंदीचा फार राग आलेला असतो. आणि मित्रांनो, आजचा हा भाग इथेच संपतो. पुढील भागात आपल्याला पाहायला मिळणार आहे की दुसऱ्या दिवशी आनंदीच्या घरासमोर अंशुमनने बुके ठेवलेला असतो. त्यावर शकू ओरडत असते की कोणी ठेवला बुके इथे. अंशुमन म्हणतो की मीच ठेवलाय. शकू म्हणते की अच्छा, म्हणजे आनंदीताई ही स्पर्धा जिंकल्यावर तिला 21 लाख रुपये मिळणार आहे, म्हणून तर हे सगळं सुचतंय. त्यावर अंशुमन म्हणतो की आता तुझा माज नाही मी जिरवला तर नावाचा मी अंशुमन नाही. अंशुमन फारच चिडलेला असतो. दुसऱ्या दिवशी आनंदी जेव्हा सार्थकच्या ऑफिसमध्ये गेलेली असते तेव्हा सार्थक आनंदीला म्हणतो की एवढं छान नाव आहे तुमचं आनंदी, तरी नेहमी उदासच का असता हो तुम्ही. हे घ्या बेसनाचे लाडू, मी तुमच्या घरच्यांसाठी पाठवतोय. तर इकडे शेजारच्या सावंत काकू घरी आलेल्या असतात आणि त्या अण्णांना म्हणत असतात की अहो, मी मालतीला किती वेळा सांगितलं की दोघांमध्ये जरा सावट करून द्या. अहो म्हणजे कसं, सगळं काही ठीक होईल ना. अण्णा म्हणतात की अच्छा, म्हणजे तुम्ही भरवता वाटतं मालतीच्या हे सगळं डोक्यात. अण्णा आता सावंत काकूंची चांगलीच हजेरी घेणार असतो. तर अंशुमन नक्कीच आनंदीची साडी बिघडवण्याचा प्रयत्न करणार, परंतु आनंदी त्यावर कशी मात करणार हे बघणं खरंच खूप इंटरेस्टिंग असणार आहे. त्यामुळे मन धागा धागा जोडते नवा या मालिकेचे अपकमिंग अपडेट बघण्यासाठी आत्ताच आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा. आणि आजचा हा भाग तुम्हाला आवडला असेल तर व्हिडिओला लाईक आणि कमेंट करायला अजिबात विसरू नका. धन्यवाद.